तर तुम्ही पाहिलात शिवसेनेने उलटा आरोप कपिल शर्मावरती देखील केला। त्याचं कन्स्ट्रक्शन ज्या ठिकाणी तो बांधण्याचा प्रयत्न करतोय ते अनधिकृत आहे आणि त्यामुळे पालिकेने नोटीस बजावली होती, स्टॉप वर्क नोटीस दिली होती, अशा प्रकारे दावा आता शिवसेनेकडून केला जातोय। मात्र अधिकाऱ्यांना बक्षणार नाही, अधिकाऱ्यांच्या विरोधात जर लाच मागितली असेल आणि जर हे प्रूव्ह झालं तर कारवाई करू। मात्र मुंबईमध्ये असे कितीतरी कपिल शर्मा आहेत की ज्यांना लाच प्रकरणाला सामोरं जावं लागतं, असा सवाल नितेश राणेंनी केला। मुंबईमध्ये ऑफिसच्या जागेसाठी कपिलकडे पालिका अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितली। कपिलने नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे यांच्याकडे ट्विटरवरून तक्रार केली। साहेब, मी एक मुंबईकर आज सकाळीच ऐकलं की अशा चेहरा असलेल्या माणसाचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवलात। मीही मुंबई महानगरपालिकेमध्ये होणारा भ्रष्टाचार, खड्ड्यावर पडलेले रस्ते, नालेसफाई, पाणी चोरी आणि असंख्य अशा प्रश्नाबद्दल आपल्याला पत्र लिहिलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये फेरफटका मारत असतो, पण आजपर्यंत माझं कोणीही ऐकलेलं नाही। म्हणून आज आमच्यावर हम भी कपिल शर्मा असे बोलण्याची वेळ आलेली आहे। आता तरी आमचा प्रश्न CM साहेब तुम्ही ऐकाल ना? मी एक मुंबईकर।